आज दिनांक 23 जून 2026 पाथरी तालुका परभणी जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस चालू आहे. 10 मिनिट झालेले पाथरीमध्ये आणि इकडल्या या कोकण ह्या पट्ट्यामध्ये आता मानवकर पाऊस गेलेला आहे. 10 मिनिट झाले पाथरीकडे पाऊस सुरू झाला. आज रात्री देखील बऱ्याच भागामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागत आहे. तर असाच पाऊस काय होणार आहे, दररोजचे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. सर्व शेतकऱ्याला पिकाला पेरणीसारखा योग्य असा पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. तर या ठिकाणी पाथरीला पाऊस सुरू झाला. आज रात्रीच्याला खूप ठिकाणी राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू होणार आहे आणि असाच पाऊस 10 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी लागणार आहे म्हणून हा अंदाज लागत आहे. धन्यवाद. आज देखील यवतमाळ, काल देखील यवतमाळकडे पाऊस झाला. आज विघ्नर कारखाना तिकडे देखील पाऊस झाला. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आता चालू देखील आहे आणि रात्रीपर्यंत मात्र राज्यात ठिकठिकाणी पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आताच दररोजचे दररोज पाऊस वाढणार आहे आणि सर्व शेतकऱ्यासाठी पेरणीयोग्य पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतो. आजच्यापेक्षा आणखीन उद्यामध्ये आणखीन फरक पडणार आहे. असं करत करत 10 जुलैपर्यंत सगळ्या राज्यभर पाऊस पडणार आहे म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. धन्यवाद. तसेच सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा बऱ्याच ठिकाणी आज देखील पावसाला सुरुवात होणार आहे. सगळीकडे एकदम पडणार नाही, असाच दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.